Amazing! Amazing! नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात आपले चॅनल श्री शिवा आपली माणसे. मित्रांनो, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. तर मित्रांनो, आपण बघितलं असेल आजचा एपिसोड सर्वात बोगस एपिसोड होता आजचा. काही समजत नव्हता. शेवटी पार 15 मिनिटानंतर त्यांचे टास्क चालू झाले, पण त्यातही टास्कचं फक्त म्हणणं झालं की मान कापायचं. पुढचं काय काहीच बघायला भेटलं. मित्रांनो, बिग बॉसनी ठरवलं आहे आपल्याला बोर करायचं. त्यांनी पद्धतशीर बोर करायचं घेतलेलं आहे आणि पद्धतशीरपणे बोर करताय आपल्याला. निस्ता फक्त निकी अरबाज, त्या पलीकडे काहीच नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे बिग बॉस मध्ये खूप बोरिंग चालू होतं आजचा एपिसोड. आजचा पण कालचा बी तसाच चालू होता. थोडा पोळीचा एपिसोड झाला, त्यात शिक्षा झाली, ते वगैरे ते सगळं झालं. त्यानंतर आजचा अरबाजचा पाहून म्हणजे अक्षरशः रडायला लागला होता असं नाही. पण स्टार्टिंग पासून घेऊ. अरबाजला ती फक्त एवढंच बोलली की धक्का लागेल चुकून बिकून. तर अरबाजला त्याच्यात राग यायचा प्रश्नच काय होता? तो बोलू शकला असा धक्का लागेल चुकून मुकून, तर तू आता तुझा मार्ग निवडलेला आहे, तिकडे धक्के तिकडून जाते ते तिकडून जाईल, संबंधच नाही, प्रश्नच नाही. तू ए टीम तर सोडली ना, मग तुझा मार्ग तू वेगळा निवडलेला आहे, तर मग तुझा तिकडे धक्के खाऊ, नाही तर मग काय येऊ. मग अरबाज जाऊन तिला नडत बसला. मग नडला तर नडला, त्याच्यात टॉन्ट मारलं तर मग हरवायला लागला ना. मग तेच ना, मग जर स्वतःच जर पहिले तिला जाऊन भेटतोय आणि स्वतःच रडू राहिला म्हणजे तू नाटकं काढतोय. नेमकी अरबाजचं काय चालू आहे काही समजायला मार्ग नाही आहे. तो पडलाय, तिचं काय झालेलं आहे काय. तर मित्रांनो, आपण बघितलं असं अरबाज असं कोपऱ्यात जाऊन असं रडत होतं. नंतर डोळ्यातून पाणी यायला सुरुवात झाली. पण ते पाणी आल्यानंतर आम्हाला असं वाटलं, आला तर असं वाटत होतं त्याने विक्स लावला असेल डोळ्याला. विक्स लावून रडत होतं. पण रडायचं कारण काय? तू मर्दासारखा गाडी धाड दिकड तू रडतो कशाला आहे? म्हणजे तू असं दाखवतोय का की मला निकी खूप त्रास देते, पण ती टॉन्ट मारते. तसं दिसलंच नाही ती तुला त्रास देते. तूच जाऊन तिला तूच जाऊन भिडतो, तूच जाऊन काय नाही उलट आठे घरातले सगळे तिच्यावर ते निकीवरती आणि अभिजितवरती दोघांवरती जाऊन नडत राहता. प्रत्येक गोष्टी म्हणजे तुझ्या सपोर्टला विचार करायला पाहिजे तर अरबाजच्या सपोर्टला तो अभि आहे, आपलं वैभव आहे. ती जेलमध्ये सगळेच किती 12 जण आहे. 12 मधनं 12 मधनं 8 जण तुझ्या सपोर्टला आहे. 8 जण तुझ्या सपोर्टला असून तरी तू म्हणतो रडतो, ती टॉन्ट मारती मला, ती माझं एक्रेशन खूप जास्त आहे, तुला चिड येते. अरे तुला एवढं शब्दावरनं चिड येते, तू माणूस आहे का? माणसाने कसं सैल एक अजून म्हणजे तुझ्यात विनरशिप क्वालिटी नाही. आणि ते एक अजून अभिजित बाहेर आला का तू तिकडे मधीच जाय. अरे हे कोण बिग बॉस काय सांगत नाही आणि हे कोण सांगणार आहे? तो डीपी दादा, तो घडी मध्ये उड्या मारत होता. डीपी दादाचं तर गेम पूर्ण ओव्हर झालेलं दिसतं. त्याला काहीच नाही, गेम काही नाही, फक्त ते आता यांच्या मागे चालू. पण 2 दिवसापासून बघायला गेलं ना तर ते बिग बॉसनीच बोर करायचं ठरवलेलं आपल्याला. नुसतं ते अरबाज निकी ना अभिजित बस तेवढंच. आणि आज थोडंसं ते वैभवचं टाकलं, ते पण आम्हाला ऐकण्यात पाहण्यात इंटरेस्ट नव्हता. तो बी वैभव असा चिडत होता, उलट सुलटच बोलत होता. शिव्या द्यायला सुरुवात केली, मध्ये पी पेत होती, नुसती पीप म्हणजे तो शिव्या द्यायला सुरुवात झालेली होती. अरे तुला एखादी लेडी सांगती बोलताना पण तुला समजत नाही वैभवला की नेमकी काय बोलावं काय नाही. निघ ना इथून, फुटे ना इथून. म्हणजे तुला लेडी संगती पण भांडता व्यवस्थित येत नाही. माणसांना तो पुरुषांना तू व्यवस्थित भांडतच नाही. लेडी संगती भांडता येत नाही. त्याच्या पुरुषांसमोर तर दमत निघत नाही. त्यांना तर एक शब्द बोलू शकत नाही, फक्त फुगून ठेवलेली वाडी आणि डोकं तर नाहीच. तर मित्रांनो, तुम्हाला काहीच नाही. तुम्हाला आज अरबाज रडताना का आवडत होते की नेमके हा नाटक करतोय का नेमके हा पुसका फटाका आहे? तो नाटक करत होता. तो मला कळालं, तो नाटक करत होता. तर अरबाज एक नंबरचा नाटकी आपण आज बघितला. त्यानंतर आर्याची उडापाड चालू होती. ती आर्या त्या अभिजितला काय म्हणजे आर्याचं नेमकी कुठं चालू आहे काय चालू आहे ती त्या अभिजितला जाऊन सांगते का अभिजित दादा तुम्ही 2 हफ्ते खूप भारी खेळले, आता तुम्ही ना व्यवस्थित खेळत नाहीये. अरे तुला समजतंय का एक ग्रुप फोडण्याचं मेन कारण कोण होतं? एक ग्रुप कोणी फोडला असा प्रकारे फोडला त्याला की आता ते एक ग्रुप उभाच नाही राहिला. तर काय वेळेस माझ्या मते एक ग्रुप पुढच्या हप्त्यापासून चालू होऊन जाऊ शकतो, कारण की विकेंडच्या वारला काहीतरी खेळ बिग बॉस आणि ए ग्रुप परत बनल आणि परत आपली मजा येत होती. मजा आली, पण या हप्त्यामध्ये काहीच मजा आली. ती जी ए ग्रुप आणि बी ग्रुपची जी होती ना ती मजा येत होती. ए ग्रुप मधनं निखिल निघाल्यानंतर ए ग्रुप फुटल्यानंतर ती मजा बिग बॉस मधली निघून गेली. आणि एवढे सगळे तो अरबाज त्यानंतर काय त्या अरबाज मध्ये यार एवढे सगळे त्या अरबाजला जाऊन चिपकू राहिले. अरे स्वतंत्र खेळा नाही. पण तू विचार केला का एवढे सगळे अरबाजला चिटकते असताना पी निकी एक वन मॅन शो एवढ्यानं पण भारी पडतीये. अभिजित सावंत तिला डोकं लावते आणि तो त्याला असं वाटतंय तो त्याने काहीतरी आम्ही गाणं बनवणार आहे म्हणे. तर गाणं बनवून कसं होतं
म्हणी माझी गर्लफ्रेंड होती, ती तिकडे गेली, ती त्याला भात खाऊ घालायची वगैरे वगैरे चालू होतं. अरे त्यांच्यात काहीच नाही, त्याला अरबाजला काही समजत नाही त्याची. असं वाटतंय तो बरोबर बोलत होते रितेश सर. तू मेन म्हणजे तो आहे ना दुसरी स्टोरी त्यांनी बनवलेली नव्हती, तो स्वतःची स्टोरी सांगत होता. हे काय लक्षात येत नाही का यात काढून राहिला तो अरबाज तिथं जाऊन तुला खेळता तुझं असं वाटत होतं तू निकी शिवाय नाहीचे काय तिथं. हा, तू निकी शिवाय झिरो होता त्याला, आणि आता तू झिरोच आहे. आता तू झिरोच राहिला. मेन फक्त घेऊन चालली निकी आणि अभिजित माइंडेड मध्ये सगळ्यांनी गेम करून टाकला त्यांनी. हे कोणालाच समजलं नाही. आणि त्याच्यात उड्या मारणारी ती आर्या टाना या हप्त्यात तिचा गेमच काही नव्हता. तर मित्रांनो, असेच बिग बॉसचे नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा आणि शेअर जरूर करा. आणि खरं हे सांगा की अरबाज नाटक करत होता रडायचं का असली रडत होता. आम्हाला तर असं वाटतं तू नाटक करत होता, पण तुमचे मत सांगा काय नाही. हा, अरबाज नाटक करत होता की नव्हता. नमस्कार.